मतदानाचा सुद्धा हक्क बजावताय। दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर गेल्या दीड महिन्याभर तुम्ही प्रचारात सुद्धा सक्रिय होता, उमेदवार म्हणून सुद्धा काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या म्हणून सुद्धा उमेदवार म्हणून तुम्ही निवडणूक लढताय। कशा पद्धतीच्या आजच्या भावना आहेत, थोड्या वेळा तुम्ही मतदान सुद्धा कराल? नाही, हा खूप महत्त्वाचा दिवस आहे आपल्या लोकशाहीसाठी आणि राष्ट्रासाठी सुद्धा। कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की यावेळचं इलेक्शन हे वेगळं इलेक्शन आहे। यावेळचं इलेक्शन हे लोकशाही आणि देशाच्या संविधानाच्या रक्षणासाठी इलेक्शन आहे आणि त्यामुळे आता मतदानाचा अधिकार तर प्रत्येकाने बजावला पाहिजे याचं आव्हान सुद्धा मी प्रत्येकाला करीन। कारण देशाच्या संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार दिलेला आहे आणि सगळ्यांच्या मताची किंमत सुद्धा समान करण्याचा आपल्या देशामध्ये सगळ्यात मोठी हक्क आहे आणि त्यामुळे या लोकशाहीच्या सोहळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्यांनी सामील व्हावं, सगळ्यांनी मतदानाचा हक्क बजावा। आणि जसं तुम्ही म्हणाला तसं मागचे काही दिवस आमचे जे आहे ते प्रचारामध्ये गेले, लोकांना भेटण्यात गेले, लोकांशी संवाद करण्यात गेले, हितगुज करण्यामध्ये गेले आणि या सगळ्या काळामध्ये मला इतका चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांमध्ये दिसला, लोकांमध्ये खूप उत्साह दिसला। त्यामुळे अपेक्षा करते की लोक आशीर्वाद देतील। तुम्ही उत्तर मध्यमधून सुद्धा निवडणूक लढवलेली असले पाहायला मिळते। प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम हे तुमच्या समोर महायुतीचे म्हणून उमेदवार आहेत। कशा पद्धतीने बघता, कारण गेल्या अनेक दिवसात तुमचीच जागा नाही तर सर्वच जागांवरून आरोप प्रत्यारोप मुंबईत पाहायला गेलेले होते। तुम्ही खास करून दीड महिना रोज रॅली करताय, लोकांशी संवाद साधताय, कशा पद्धतीने बघताय महायुतीचा उमेदवार? असं आहे की ते त्यांचं काम करतात, आम्ही आमचं काम करतो आणि शेवटी ही लढाई कोणी दोन व्यक्तीमध्ये नाही आहे, ही लढाई दोन विचारामध्ये। मी सातत्याने सांगते की आमचे विचार आहे सर्वांना सर्व धर्म समभाव सांगणारे, सर्वांना जोडून भारताला जोडण्याचे विचार सांगणारे आमचे विचार आहेत। आणि त्याचबरोबर जसं मी सांगितलं की लोकशाही आणि देशाचं संविधान याच्या रक्षणार्थ आम्ही सगळेजण काम करत आहोत आणि त्याला आम्ही मानणारी मंडळी आहोत। आणि समोरची जी मंडळी आहे ती मनुवादी आहेत आणि त्या ठिकाणी त्यांना तुम्हाला सांगायची गरज नाही, हुकुमशाही हिटलरशाहीची आहे त्यांची वृत्ती आहे। आणि मागील काळामध्ये सर्वांना अनुभव आला की ज्या तऱ्हेने त्यांनी पूर्ण सरकारी यंत्रणा असेल, सरकारी तिजोरी असेल याचा जो वारेमाप वापर केलेला आहे आणि याच्या माध्यमातून जी एक तुम्हाला माहिती आहे की मोठ्या प्रमाणामध्ये जी आहे ती एक दहशतशाही निर्माण केलेली। मुंबईसाठी काय दिला प्रश्न विचारला त्याच्याकडे उत्तर नाही आहे। मुंबईमध्ये उद्या बाहेर चालले त्याच्यासाठी काय प्रश्नाचं उत्तर, त्या उत्तर नाही आहे। मुंबईतल्या रेल्वेच्या